प्रॉब्लेम आहे ना. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? येतोय का? सार्थक, हां हां. हॅलो हॅलो, जय भीम सर, येतोय आवाज. ऋषीमुनी लोखंडे, हां थँक्यू. येतोय. जय भीम साहेब. मी महाराजांवर माझी कविता आहे. आजच्या या परिस्थितीला अवलंबून मला राजांना काही सांगायचं आहे. मी सर्वप्रथम अ, जगाला शांतीचा व सुखाचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू फुले यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. मित्र, मी कविता सुरू करतो. राजे तुम्ही आज हवे होता. बहुजन प्रतिपालक, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही ऑक्सिजन आहात. तुम्ही आमचा ऑक्सिजन आहात. दिनदुबळ्या बहुजनांचा इथला माणूस जिवंत राहण्यासाठी खरा इतिहास लिहिणाऱ्या, खरा इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकाराच्या पेनाने सांगितलंय. खरा इतिहास लिहिणाऱ्या त्या पेनाने सांगितलंय. संविधानाला साक्षी ठेवून पुढील पिढ्या आनंदाने जगण्यासाठी, पुढील पिढ्या आनंदाने जगण्यासाठी, इथली जुलमी अस्मानी सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी राजे तुम्ही आज हवे होता. राजे तुम्ही आज हवे होता. तुमच्या नावाने इथे उभारले जातात, तुमच्या नावाने इथे उभारले जातात माणसं तोडण्याचे इमले. तुमच्या नावाने इथे उभारले जातात माणसं तोडण्याचे इमले. तलवारीचाही होतोय दुरुपयोग, तलवारीचाही होतो दुरुपयोग. भगवा फडफडतोय दांड्यासह, भगवा फडफडतोय दांड्यासह. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाला आवाज देऊन दंगल, बॉम्बस्फोट, अन्याय, अत्याचार आणि जातीवाद. दंगल, बॉम्बस्फोट, अन्याय, अत्याचार आणि जातीवाद सुगीच्या पिकासारखा वाढतोय, सुगीच्या पिकासारखा वाढतोय. याला संपवण्यासाठी आणि तुडविण्यासाठी, बहुजनाला बहुजनत्व प्राप्त करून देण्यासाठी राजे तुम्ही आज हवे होता. राजे तुम्ही आज हवे होता. इथे रोजच होतात गुप्त सभा. राजे इथं रोजच होतात गुप्त सभा आणि बैठका. इथं रोजच होतात गुप्त सभा आणि बैठका. इतिहासाची मोडतोड करण्यासाठी, इतिहासाची मोडतोड करण्यासाठी आणि त्यांना हव्या असणाऱ्या स्वार्थासाठी, आणि त्यांना हव्या असणाऱ्या स्वार्थासाठी त्यांच्या सोयीने घडविले जातात दंगे, त्यांच्या सोयीने घडविले जातात दंगे. आणि लिहिला जातो इतिहास, आणि लिहिला जातो इतिहास माणसं तोडण्यासाठी, माणसं तोडण्यासाठी. रानातील झाडे कापतात तशी, रानातील झाडं कापतात तशी कापली जातात माणसं. रानातली झाडं कापतात तशी कापली जातात माणसं. जय भवानी जय शिवाजीच्या गजराने करतात दगडफेक, जय भवानी जय शिवाजीच्या गजराने करतात दगडफेक. काडी काडीने विणलेला खोपा उद्ध्वस्त करतात क्षणार्धात, उद्ध्वस्त करतात क्षणार्धात. निष्पाप बहुजनांच्या अंगावर आणि घरावर फिरवली जातात धर्मांत बुलडोजर, निष्पाप बहुजनांच्या अंगावर आणि घरावर फिरविली जातात धर्मांध बुलडोजर. माती मोल करतात गरिबांना. मित्र, माणूस माणूस असते. माणसाचं जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे. प्रत्येक जणच म्हणते, खरोखर आहे ते. आज आहे माणूस उद्या नाही. म्हणून आपण माणसाची गाणी गायली पाहिजेत, आपण माणसाच्या ओव्या गायला पाहिजेत, आपण माणसाला माणसाप्रमाणेच वागवलं पाहिजे. आमचा कोणीही इथे शत्रू नाही, आमचा इथे कोणीही शत्रू नाही. फक्त माणसाने माणसासारखे माणसाशी वागले पाहिजेत. तो आमचा मित्र होऊ शकते. मित्र हो, हीच मला सांगायचं आहे. आम्ही माणसं जोडतो, आम्ही विचार पेरतो, आम्ही काही गुन्हा करत नाही. मी जसा जेवण करतो तसा माझा शेजारचाही जेवला पाहिजे. ही जे अवस्था आहे सध्या, एकमेकांना आपण करतात. मोजकीच काही जर समाज घटातली जी लोक जर सोडली मित्र हो, तर तीच जर सोडित नाही तर सगळ्याच जाती धर्माची लोक आपण एकदम चांगल्या प्रकारे जीवन जगतोय. आपल्या सगळ्यांचे दोस्त मित्र आहेत. आपण एकमेकाला काय जे असेल सर शेअर करत असतो. फक्त राजकारणाच्या नावाखाली ज्या काही घटना चालतात ह्या आपल्या महाराष्ट्राला म्हणा की मानवी जीवनाला म्हणा काळी फासणारे आहेत असो. तेव्हा तुम्ही आठवता राजे,
निष्पाप बहुजनांच्या अंगावर आणि घरावर फिरवली जातात धर्मांध बुलडोजर, मातीमोल करतात गरिबांना, तेव्हा तुम्ही आठवता राजे. अन्याय अत्याचाराशी प्रतिकार करताना आपल्या शिवशाहीत जगला पाहिजे निसर्गासह माणूस. आपल्या शिवशाहीत जगला पाहिजे निसर्गासह माणूस. म्हणूनच तुम्ही होते बहुजनांचे प्रतिपालक. आजच्या झुंडशाहीला लगाम लावण्यासाठी राजे तुम्ही आज हवे होता. इथं जातीय मार्तंडांचा ऊत आलाय. माणसाच्या रक्तात पेरलं जाते विषमतेचं विष. बेरोजगारी दारिद्र्याच्या घोड्याचा सुटला लगाम. जगाचा पोशिंदा घेतोय फाशी. मित्र हो, फार भयानक अवस्था आहे. जगाचा पोशिंदा घेतोय फाशी, पण खाणारा आजही खातो तुपाशी. म्हणून आठवतात तुमचे शब्द, शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावू नका. काय राजाची दूरदृष्टी होती. राजाची फार मोठी दूरदृष्टी आहे. म्हणून मी राजांना इथून सलाम करतो. असो, पण इथली व्यवस्था शेतकऱ्यांच्या जीवावर उठली. यांना वटणीवर आणण्यासाठी, शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राजे तुम्ही आज हवे होता. भोंगळ कपाळाने कष्टणाऱ्या आया दिसतात अवतीभोवती. मला तर वाटते काल परवाच आपल्या शेजारीच उस्मानाबाद जिल्ह्यात बीडमध्ये एका शेतकरी बांधवांनी फाशी घेतली. मित्र हो, फार भयानक अवस्था आहे. हे काय मरतात माणसं, याचा कुठंतरी व्यवस्थेनं म्हणा, समाधानं म्हणा, शोध घेतला पाहिजे. ही माणसं का मरतात, माणसाचं जीवनच काय आहे. म्हणून एकमेकाला जगवा, एकमेकांना सहकार्य करा. जाती धर्माचे सगळे बांध तोडा मित्र, सगळे बांध तोडा जाती धर्माचे. आणि एका विचाराने आपण कसे जगू याचा विचार आपण करूया. आपण भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत, आपण बाबासाहेबांचे अनुयायी, आपण शिवरायाचे अनुयायी आहोत, आपण शाहू फुलेंचे अनुयायी आहोत. म्हणून माणसाबद्दलची कळवळ आहे आपल्याला येणारच आहे. असो, भोंगळ कपाळाने कष्टणाऱ्या आया दिसतात अवतीभोवती. आणि मन सुन्न होते. माणसात विष कालवण्याचं कार्य आज गतिमान होतंय. जात्यांद्याच्या स्वार्थासाठी रोजत होतात बलात्कार. चिरडल्या आणि चुरगळल्या जातात मुली फुलासारख्या. असल्या घाणेरड्या वृत्तीमुळे वर्तमानपत्राचाही वास येतोय. वासनांध डोमकावळे आपापल्या सोयीनं वागतात. तेव्हा तुम्ही आठवता, एका वळणावर परस्त्री माते समान असते. मातेला माता म्हणण्यासाठी राजे तुम्ही आज हवे होता. राजे आम्हाला माफ करा. आम्ही नाही समजू शकलो आजपर्यंत तुमचं धोरण. तुमचं धोरण म्हणजे आमचं मरण वाचवतंय. म्हणून आता आम्ही निर्धार केलाय, निळा भगवा हिरवा पिवळा आणि लाल यांना एक करून गडद व्हायचंय माणसासाठी. आम्ही माणूस म्हणून जन्मलो, माणूस म्हणून मरणार आहोत. नाही पाळणार कधी वर्ण, नाही पाळणार कधी वर्गभेद. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ईसाई, जैन, ख्रिश्चन आम्ही सर्व एक. तुमचं धोरण म्हणजे महात्मा फुलेंचा विचार. तुमचं धोरण म्हणजे छत्रपती शाहू फुल्यांचा विचार. तुमचं धोरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. तुम्ही तर आमच्या गुरूंचे गुरु आहात. तुम्हाला विसरून कसे चालणार. म्हणून आता आम्ही शिवभीम मार्गाने बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा समज आमच्यात येण्यासाठी आणि माणसातील जिव्हाळ्यासह माणसातील माणुसकी वाचवण्यासाठी राजे तुम्ही आज हवे होता. कांबळे साहेब, जय भीम, जय जिजाऊ. राजे तुम्ही आज हवे होता. मित्र हो, राजांच्या संदर्भात अनेक काही बोलता येते. राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे समतेसाठीच केलं. आजही काही अनुयायी त्यांच्या समतेसाठीच लढतायत. जे समतेसाठी
लढतायत, बंधुत्वासाठी लढतायत, न्यायासाठी लढतात, मी त्यांना इथून सलाम करतो. असेच माणसाने माणसासारखं वागविलं पाहिजे. जातीयवादाच्या भिंती तोडल्या पाहिजेत, कारण हा महाराष्ट्राच्या मातीला फार मोठा लागलेला दाग आहे. आज आपण आपल्या अवतीभोवती पेपर बघतोय, काय काय वातावरण चाललं आहे, दहशतीचे वातावरण चाललं आहे. म्हणून या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, मित्र हो, माणसाचं जीवन हे मोबाईलच्या व्हाउचरसारखं आहे, बोललं आणि संपलं. म्हणून आपल्याला किती जगायचं आहे, खरंच आपण कोणाचं वाईट करतो का? म्हणून झाडं आणि जिवंत माणसं यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून कृपया एकमेकावर प्रेम करा, कारण जीवन हे माणसाला एकदाच येते. असो, यानंतर मी माझी महामानवाच्या जे काही ओव्या आहेत, ओव्या लिहिलेल्या आहे मित्र, मी ते ओव्यासुद्धा आपल्यापुढे म्हणतो. ओवी तशी फार जुना प्रकार आहे. माझी आजीसुद्धा ओवी बनायची, माझी आईसुद्धा ओवी बनायची. म्हणून ह्या ओव्या अशा नवीन नाहीत, परंतु मला जे काही भावलं, मला जे वाटते, रवींद्र लोमटे साहेब, समाजरत्न रवींद्र लोमटे साहेब, जय भीम. मी आता महामानवाच्या ओव्या आपल्यापुढे सादर करतोय. बघा. पहिली माझी ओवी ग भगवान बुद्धाला, पहिली माझी ओवी ग भगवान बुद्धाला, जगाच्या शांतीसाठी धम्म दिला माणसाला, जगाच्या शांतीसाठी धम्म दिला माणसाला. पहिली माझी ओवी ग भगवान बुद्धाला, पहिली माझी ओवी ग भगवान बुद्धाला, जगाच्या शांतीसाठी धम्म दिला माणसाला, जगाच्या शांतीसाठी धम्म दिला माणसाला. दुसरी माझी ओवी ग संत तुकोबारायाला, दुसरी माझी ओवी ग संत तुकोबारायाला, अभंगाच्या गाथेतून ठार केले दांभिकाला. दुसरी माझी ओवी ग संत तुकोबारायाला, अभंगाच्या गाथेतून ठार केले दांभिकाला. तिसरी माझी ओवी ग जिजाऊ आईला, तिसरी माझी ओवी ग जिजाऊ आईला, धडा दिला शिवबाला पराक्रमी लढ्याला, धडा दिला शिवबाला पराक्रमी लढ्याला. चौथी माझी ओवी ग छत्रपती शिवबाला, चौथी माझी ओवी ग छत्रपती शिवबाला, रयतेच्या हक्कासाठी स्वराज्य स्थापला, रयतेच्या हक्कासाठी स्वराज्य स्थापला. पाचवी माझी ओवी ग महात्मा फुलेला, पाचवी माझी ओवी ग महात्मा फुलेला, शिक्षणाचे महत्व सांगितले जनाला, शिक्षणाचे महत्व सांगितले जनाला. ऋषी मुनी लोखंडे, थँक्यू ऋषी मुनीजी, थँक्यू, जय भीम. पाचवी माझी ओवी ग महात्मा फुलेला, शिक्षणाचे महत्व सांगितले जनाला. सहावी माझी ओवी ग सावित्री माईला, सहावी माझी ओवी ग सावित्री माईला, स्त्रियांचा स्वाभिमान शिक्षणाने जागविला, स्त्रियांचा स्वाभिमान शिक्षणाने जागविला. सातवी माझी ओवी ग छत्रपती शाहूला. मित्रो, सातवी माझी ओवी ग छत्रपती शाहूला, आरक्षण देऊन सजविले वाड्याला, आरक्षण देऊन सजविले वाड्याला. आठवी माझी ओवी ग सयाजी गायकवाडाला. फार महत्वाचा महाराज आहे मित्र, सगळेच महाराज महत्वाचे आहेत, पण सयाजी राजेला मी इथून नतमस्तक होतो, त्यांना वंदन करतो, सलाम करतो, जय भीम करतो. आठवी माझी ओवी ग सयाजी गायकवाडाला, धन्य धन्य महाराज साथ दिली भीमाला, धन्य धन्य महाराज साथ दिली भीमाला. नववी माझी ओवी ग रायाला, नववी माझी ओवी ग माझ्या भीमरायाला. सुरेखा लोमटे मॅडम, थँक्यू.
9वी माझी ओवी ग माझ्या भीमरायाला, संविधान लिहून जागविले बहुजनाला. 10वी माझी ओवी ग रमाई आईला. बघा मित्र, रमाईचा फार मोठा त्याग आहे बरं आपल्या चळवळीसाठी, बहुजनांच्या चळवळीसाठी. आंबेडकरी चळवळीचं वरचं आंबेडकरी चळवळीचा तर रमाईचा सारखा त्याग तर कोणाचाच नाही. रमाईनं जे जीवन भोगलं ते जीवन शब्दात सुद्धा मांडता येत नाही, असं महाभयंकर जीवन आहे. असो, मी 10वी माझी ओवी ग रमाई आईला, क्रांतीच्या वेलीवर फुलविले भीमाला, क्रांतीच्या वेलीवर फुलविले भीमाला. 11वी माझी ओवी ग अण्णा भाऊ साठेला, 11वी माझी ओवी ग अण्णा भाऊ साठेला, फकीरा लिहून अर्पण केलं भीमाला, फकीरा लिहून अर्पण केलं भीमाला. अशा पद्धतीच्या मित्र हो, मी नवीन काही ओव्या लिहिलेल्या आहेत. माझ्या आईवर सुद्धा मी ओव्या लिहिलेल्या आहेत. मला जे लिहिता येते मी ते लिहित आलो. ह्या महामानवांचा आपण काहीतरी देणं लागतो. आपलं जे ऐतिहासिक नातं आहे या समाजात आपण सांगितलं पाहिजे. पंजाबराव देशमुखांचं आणि आपलं नातं सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं आपलं ऐतिहासिक नातं आपण सांगलं पाहिजे. महात्मा फुल्यांचं आपलं ऐतिहासिक नातं सांगलं पाहिजे. शाहू फुल्यांचं आपण नातं सांगलं पाहिजे. जो गायकवाड महाराजांचं आपण नातं सांगलं पाहिजे. जोपर्यंत समाज मनात आपण एकमेकाला ही जे नाते सांगत नाही का, तोपर्यंत असे प्रेमाचे घट्ट धागे निर्माण होत नाही. म्हणून सर्व अनेक म्हणजे काही लिहित असताना, जीवनात महामानवांना वंदन करत असताना अनेक समाजात आपल्याला अनेक सध्या परिस्थिती जे वातावरण दिसते, जे आपल्या देशावर वारंवार गेल्या वर्षीपासून म्हणा किंवा एक निसर्गाचा माध्यमातून कधी पूर येतोय, कधी वादळ येतोय, करोनाचं वातावरण आहे. आपण तर सगळेजण लॉकडाऊनमध्ये आहोत. आपण सर्वांनी ते पालन केलंही पाहिजे, कारण लॉकडाऊनमुळे आणि आपण माणसं जगवण्यासाठी, माणसं वाचण्यासाठी आपण लॉकडाऊन होत आहोत. म्हणून एक माझी सोलापूर, सांगली, सातारामध्ये जे काही पुराचं भयावह असतं वातावरण निर्माण झालं गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यामध्ये, फार तो जो चटका आहे हा अजूनही म्हणजे एक दुःख झालं की दुसरं तयार, दुसरं झालं की तिसरं तयार. म्हणून याला असं विसरणं जमत नाही. त्याचं कुठंतरी आपण लेखन केलं पाहिजे. म्हणून मी माझी एक माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा नावाची एक कविता आहे, ती आपल्या पुढे मांडतो मी. माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा, माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा, कधी येईल काळ सांगून येत नाही, कधी येईल काळ सांगून येत नाही. दूधही पाजताना मरून जाते आई, घोडागाडी बंगला माडी, घोडागाडी बंगला माडी, सर्वच राहतो रिकामा. माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा, माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा. शांताराम तायडेजी, वा वा वा, जय भीम शांतारामजी, वा वा वा. माणूसच येतो गड्यो माणसाच्या कामा. सोलापूर, सांगली, सोलापूर, सांगली, कोल्हापूर कसे होते बहरून, एकाएकी निसर्गाने सर्व टाकले करपून. गुरेढोरे वासरे खेळत होती गोठ्यात, गुरेढोरे वासरे खेळत होती गोठ्यात, एकाएकी आले पाणी, जीव त्यांचा नेला धोक्यात. चांगले राहा चांगले वागा, चांगले राहा चांगले वागा, एकदाच येतो जीव जन्मा. माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा, माणूसच येतो गडे हो माणसाच्या कामा. मित्र हो, कितीही जरी संकट आले ना, फक्त माणूसच माणसाच्या काम करतो. म्हणून म्हणतो, माणसात ती दरी दूर होऊ देऊ नका. माणसात भिंती पाडल्या नाही पाहिजे. म्हणून माझं घर माझी गाडी सर्व काही माझं, माझं घर माझी गाडी सर्व काही माझं. मोबाईल वाजत नाही टिक टिक आज, मोबाईलही वाजत नाही टिक टिक आज. घरादारात पाणी घुसले, घरादारात पाणी घुसले, जीव झाला पाणी पाणी, घरादारात पाणी घुसले, जीव झाला पाणी पाणी. कोण कसला येतो धावून, कोण कसला येतो धावून, सर्वांना केली विनवणी. डोळे झाकून घेतले आता, डोळे झाकून घेतले आता, सर्व झालो रिकामा. माणूसच येतो गड्यो माणसाच्या कामा, माणूसच येतो गड्यो माणसाच्या कामा. मित्र हो, आजच्या या अशा वातावरणामध्ये माणसाशिवाय आपल्याला कोणी सहकार्य करू शकत नाही. माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे. कारण मी वारंवार सांगत आहे की माणूस हा जन्माला एकदाच येतो. म्हणून माणसाला दुसऱ्यावर जरी प्रेम करता नाही आलं तर स्वतःच्या जीवावर तरी आवर्जून प्रेम करा. एकमेकासाठी चांगले वागा, चांगले बोला, चांगले राहा. कारण ही दुनिया आज आहे आणि उद्या नाही.
म्हणून आपण कुठल्याही गोष्टीचा मनात हे भेदभाव न करता आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. असो, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आताचं जे वातावरण आहे, एका इकडे महाराष्ट्र काय काय गोष्टी घडतात आणि माझा जो बळीराजा आहे, हा बळीराजा शेतामध्ये राबराब राबतो. त्याची काय कसरत आहे, शेतीला कसं सजवत आहे, शेती भर उन्हामध्ये तिने नांगरणी, वखरणी, जे कोळपण आपण म्हणतो आपल्या परिसरामध्ये, ती सगळी त्याची तयारी चालू आहे. याला आता तो मिरगाचा तर महिना गेला, चालू आहे. तो आता फक्त पावसाची वाट पाहत आहे. माझा शेतकरी राजा हा बघा कसा म्हणते, पड पड रे पाण्या नावाची माझी कविता आहे. पड पड रे पाण्या, पड पड रे पाण्या, माय थकली भागली. पड पड रे पाण्या, माय थकली भागली. काया काया वावरात तीन बीज पांघरली. काया काया वावरात तीन बीज पांघरली. मित्रो, बी फार महाग असते. बी म्हणजे पैसा शेतीत टाकणं ही कुठल्याही माणसाला एवढी हिंमत नाही तितकी इथल्या शेतकऱ्याला हिंमत आहे, इथल्या शेतमजुराला त्याची किंमत आहे. काया काया वावरात तीन बीज पांघरली. ती झाली एडी पिसी तुवा अंधार पाहून. तू येतरी मझीम तिले लागली तहान. तू येतरी मझीम तिले लागली तहान. तिची तहान रे मोठी, तिची तहान रे मोठी, येन घोड्यावर बसून. तिची तहान रे मोठी, येन घोड्यावर बसून. का बसला आटून जीव झाला दानाफान. का बसला आटून जीव झाला दानाफान. पाऊस नाही आला तर माझ्या शेतकऱ्याला माहिती आहे काय अवस्था होते, शेतमजुराला माहिती आहे मला काम मिळत नाही कशी अवस्था होते. परंतु मी सर्वांना म्हणत नाही, जे मोठ्या मोठ्या बंगल्या गाड्या ज्यांना सर्व काही मिळते त्याला शेतकऱ्याच्या कष्टाची चीज करायला पाहिजे. त्यांचं मन त्यांनी जिंकून घ्यायला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे, मित्र हो, ज्याच्या डोळ्याचं केस उपटलं त्यातलाच आसू येत असतात की माझ्या शेतकऱ्याची अवस्था कोण घेणार आहे. ही फार भयानक, ही म्हणतात ना, ज्यावेळी त्यांच्या वंशी तेव्हाकडे. शेतीवरील आपण काही बनू हो, ज्यांना पराठीचं बोंड कुकडून येते हे माहीत नसते, भुईमुगाच्या शेंगा खालून लागतात की वरून माहीत लागतात हे ज्यांना माहिती नाही, ते शेतकऱ्यांना भरभरून बोलतात. आपण आपल्या पायात जर काटा रुतला तर तिथं रगत असं डायरेक्ट उपसलं तर रगत येते. ह्या भावना आपल्याला माहिती आहे, आपण सोचतो ते, जगतो ते. पण आपले ज्याला याचं काहीच माहिती ते रेखाटन करतात. म्हणून आपल्या माणसांना ते लिहिलं पाहिजेत, बोललं पाहिजेत, आपल्या काय भावना आहेत हे सगळं त्याला आकार उकार देऊन आणि ते मोठ्या प्रतिभेच्या याच्यात लयमध्ये तसं काही नाही. आपण जे भोगतो जगतो तेच आपण साहित्यात मांडलं पाहिजे. ते जिवंत राहते मित्र. असं तिची तहान रे मोठी, येन घोड्यावर बसून. का बसला आटून जीव झाला दानाफान. का बसला आटून जीव झाला दानाफान. असा बरस जोरात नदी नाले कर एक. असा बरस जोरात नदी नाले कर एक. फिटेल आमचा रे पांग तू या एका झोरोक्यात. फिटेल आमचा रे पांग तू या एका झोरोक्यात. येन दिवस रातीले, कंटिन्यू म्हणते, येन दिवस रातीले बी राहील गाभण. येन दिवस रातीले बी राहील गाभण. भरपूर दे पीक फिटीन देशाचं इघन. हे पीक फिटीन देशाचं इघन. पड पड रे पाण्या, माय
थकली भागली, काया काया वावरात तिनं बीज पांघरली. पड पड रे पाण्या रान कर हिरवगार, पड पड रे पाण्या रान कर हिरवगार. जीव सुखात जगेल तुवा राहू दे विहार, जीव सुखात जगेल तुवा राहू दे विहार. जीव सुखात जगेल तुवा राहू दे विहार. असं मित्रो, शेतकरी बांधवांबद्दल, शेतकरी मित्राबद्दल आपण, मी तर शेतमजुराचा मुलगा आहे, शेतमजूर. मी म्हणतो शेतकरी जर आत्महत्या करायला निघतो तर माझ्या शेतमजुराचं काय असेल. माझा शेतकरी जगला पाहिजे म्हणजे मी जगतो, माझा शेतकरी जगला पाहिजे म्हणजे मी जगतोय, कारण तो जगला म्हणजे तो मला जगवते. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फार मोठ्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून आपण शेती मातीशी खरोखर इमाने ईदबार वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. कारण सर्व काही आपण जे आजकाल जगतोय, सगळं लॉकडाऊनमध्ये असताना माझा शेतकरी राजा अजूनही राबतोय. म्हणून मी इथून त्या बळीराजाला सॅल्यूट करतोय. असो मित्र हो, शहरी बाया आणि ग्रामीण भागातील बाया ही एकमेकाचं दुःख कशी एकमेकाला शेअर करते, त्या संदर्भात माझी एक स्त्रियांच्या संदर्भात एक माझी कविता आहे, ती आपल्या पुढे मांडतो. ओला जीव जैते. आयकव शेजारणी, आयकव शेजारणी माह्या जीवाची कायनी. बघा, एक महिला दुसऱ्या महिलाला सांगते, आयकव शेजारणी माह्या जीवाची कायनी. ओला जीव जयते व मरणाले मारते, ओला जीव जयते व मरणाले मारते, ओला जीव जयते व मरणाले मारते. जीवात नाही जीव, अव जीवात नाही जीव तरी मी पयते, अव जीवात नाही जीव तरी मी पयते. जीवाले ह्या पाखडते मरणाले दयते, जीवाले ह्या पाखडते मरणाले दयते. ऐकव शेजारणी माह्या जीवाची कायनी, ओला जीव जयते व मरणाले मारते. मित्र हो, ही भाषा वराडी भाषा आहे अकोला बुलढाणा साईडची. म्हणजे ती स्त्री कशी सांगते की ओला जीव जळते, ओला जीव. जिवंत असताना आमची मरण यातना आम्ही कशी जगतोय, कशी आम्ही जीवन जगतोय. काही काही लोक सांगत नाहीत. आपण स्वाभिमानी आहोत. आपल्याला जर कोणी विचारलं की जेवण केलं का, आपण उपाशी जरी असलो एखाद्या वेळेस तर आपण शेजारच्याला म्हणतो नाही जेवण बाकी आहे करतो, किंवा मी जेवण केलं बाबा. म्हणजे आपण सांगत नाही की मी उपाशी आहे की मला तू दे. परंतु आपल्या शेजाऱ्याला म्हणा किंवा आपण दोस्त मित्राला म्हणा, आपल्याला त्यांना माहिती पाहिजे की अरे यांच्याकडे तर कुठूनच काही येत नाही, ते कशी जेवतील. म्हणून तो उदार भाव आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, एकमेकांच्या भावना आपण जाणल्या पाहिजेत की कशी अवस्था होत असेल समोरच्याची. असं जीवात नाही जीव तरी मी पयते, अव जीवाले ह्या पाखडते मरणाले दयते, जीवाले ह्या पाखडते मरणाले दयते. ऐकव शेजारणी माह्या जीवाची कायनी, ओला जीव जयते व मरणाले मारते, ओला जीव जयते व मरणाले मारते. जीव मावा असा कसा, अव जीव मावा असा कसा, टीच भर पोटासाठी केला त्यानं कोयसा, अव टीच भर पोटासाठी केला त्यानं कोयसा. अव उन्हाळ्यात भिजते पावसात जयते, ओला जीव जयते व मरणाले मारते, ओला जीव जयते व मरणाले मारते. ऐकव शेजारणी माह्या जीवाची कायनी, ऐकव शेजारणी माह्या जीवाची कायनी. ओला जीव जयते व मरणाले मारते,
ओला जीव जय तेव्हा मरणाले मारते, जीवा मावा अनिदार. बघा मित्र, जीवनाचं फार विचित्र आहे बरं. म्हणून मी वारंवार सांगतो की माझं जीवन हे मोबाईलच्या व्हाउचर सारखं आहे, बोललं बोललं आणि संपलं. असं म्हणू नका की आपण रिचार्ज मारणार आहोत. असं अब जीवा मावा अनिदार, जीव फार बारीक आहे. अब जीवा मावा अनिदार, जसा बाभूजीचा काटा. अब जीवा मावा अनिदार, जसा बाभूजीचा काटा. जीवाच्या ह्या आटापिटा सांगू तुले किती आता. जीवाच्या ह्या आटापिटा सांगू तुले किती आता. अव सूर्याले सुलावते, चंद्राले पेटवते. ओला जीव जय तेव मरणाले मारते, आहे कव शेजारणी माह्या जीवाची कायनी. ऋषीमुनी मुक्ताबाई लोखंडे, थँक्यू. माणसाने माणसासाठी लढायला पाहिजे, तीच खरी माणुसकी. राईट. आपला संघर्ष, आपलं जीवन आम्ही माणसं जोडण्यासाठी करतोय सर. आणि ही जी धडपड चालली आहे, आम्ही जे परिवर्तनाची कविता म्हणजे काय असते. आम्हाला लढाया खेळायच्या नाहीत, आम्ही लढाई नाही, आम्ही कुठेही कोणाला इजा पोहोचू देत नाही. फक्त आमचं आहे सांगणं आहे की माणसाला माणसासारखे वागवा, बाकी काहीच नाही. म्हणून मी वारंवार सांगतो, माझी कविता ही तीच परिवर्तनाची होऊ शकते की जी माणसं जोडण्याचं काम करते. आपण माणसं जोडण्याचं काम करतोय. असं आहे कव शेजारणी माह्या जीवाची कायनी. ओला जीव जय तेव मरणाले मारते, ओला जीव जय तेव मरणाले मारते. जय भीम लोखंडेजी, जय भीम, जय भीम. मित्रो, असे अनेक कविता माझ्याकडे म्हणजे आहेत. मी या म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कविता आहेत. कविता म्हणजे असते काय, माझ्या कवितात मी साधं सरळ जे जीवन जगल्या जाते, जे भोगल्या जाते, मी त्याच्यावर कविता करतो. मी तीच परिवर्तनाची कविता समजतो. माझ्या कवितेतून जर कोणाचं दुःख समाजापुढे येत असेल तर तीच परिवर्तनाची कविता होऊ शकते. जगातील सगळ्यात म्हणजे कुठलंही लेखन घ्या तुम्ही, आपल्याला फुलाच्या कविता कशा काय सुचतील, प्रेमाची कविता कशी काय येईल आपल्याला. आपण प्रेम वेगवेगळं प्रेम असते. जिथं पोटातच नाही तिथं प्रेमाच्या गोष्टी कशी सुटतील. त्यासाठी पोटामध्ये जर भाकर असली तर तुम्हाला सगळं काही सुचू शकते. मी भाकरीवर माझ्या कविता आहेत, कारण भाकरीसाठी आमचा प्रश्न आहे. अजून बी लोक एका इकडे वेगळ्या गोष्टीसाठी लढाई करतात, आम्ही अजूनही माणूस बनण्यासाठी, भाकरीच्या प्रश्नासाठी आम्ही लढाई करतो. ही फार आजच्या विज्ञान युगात फार मोठी शोकांतिका आहे. माणूस जगण्यासाठी लढतोय सध्या, जगण्यासाठी. आणि बाकीची जे काही व्यवस्थेतली लोक आहेत ती माणसं मारायला सुटली. काय काय बोलावं आता. म्हणून त्यांनाही माझी इथून नम्र विनंती आहे मित्रो, की वैराने वैर ही मिटत नसते, शत्रुत्व नमते प्रेमापोटी. आम्ही प्रेमानेच जग जिंकणारे माणसं आहोत. आम्हाला प्रेम हवंय. म्हणून अनेक माणसाबद्दल बोलत असताना, कवितेबद्दल बोलत असताना, ज्या कवितेने माणसं जोडल्या जातात, ज्या कवितेने वेगवेगळ्या प्रकारातली प्रवाहातली माणसं आपल्या होतात आणि आपल्याला आवर्जून फोन करतात, बोलतात, ते समजायचं की आपण माणसं जोडतोय. कुठेतरी आपला आहे बाबा, कोणीतरी अंतकरणातून म्हणतोय की यस सर, की तुम्ही चांगली कविता म्हणता, चांगलं हे करता, व्यवस्थित म्हणजे तुमची जी मांडणी आहे ती चांगली आहे, आपण माणसावर बोलणार आहे, काय एवढं हे नाही असं. तर यानंतर मी बाबासाहेबाच्या संदर्भात माझी एक कविता आहे जीवनावर. माझ्या कविता जी बोलीभाषा आहे, काही थोडे मराठवाड्यातले शब्द आहेत, काही विदर्भातले शब्द आहेत. बाँड्रीवर असल्यामुळे मला बरंचसं ते माझ्या त्यात मिक्सिंग होत असते आणि ते फार लोकांना चांगलं वाटते. म्हणजे ते चांगले सर तुम्ही तसंच म्हणत जा. म्हणून आता बाबासाहेबांच्या जीवनाविषयी माझी गाय चाटते वासरले. मित्र हो, गाय चाटते वासराले, पळसाच्या फुलावानी भीम फुलला उन्हात. पळस माहिती आहे का, पळस फूल. एका इकडे अख्खं ऊन राहते, ऊन, आणि हे डोंगरावर फुलत राहते, लाल जर्द फुलत राहते, एकदम भन्नाट. पळसाच्या फुलावानी भीम
फुलला उन्हात. काट्याच्या अणीवर भीम ठरला गुलाब. पयसाच्या फुलावनी भीम फुलला उन्हात. काट्याच्या अणीवर भीम ठरला गुलाब. ऊन वाऱ्याले सोसल. मित्र, झाड माहिती कसं असते, सगळे ऋतू तो असं हे घेते, शोषून घेते, शोषून. आपण झाडाला विसरू शकत नाही. झाड ऊन शोषून घेते, पाऊस शोषून घेते, हिव शोषून घेते, वादळ शोषून घेते, पण जागच्या जागीत राहते कधी कधी. असं ऊन वाऱ्याला सोसल, पाव सालेही पाजल. भीम मावा पहिलवान त्यानं सूर्याले दाबल. भीम मावा पहिलवान सूर्याले दाबल. सागराचा खय खय, सागराचा खय खय, त्याच्या आवाजाचा सूर. सागराचा खय खय, त्याच्या आवाजाचा सूर. दत्ताजी परिहार, अरे जय भीम सर, आता आले, वा 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 वा, उशीर झाला तुम्हाला. ओके 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 ओके, या. सागराचा खय खय, त्याच्या आवाजाचा सूर. नदी नालेही हालले त्याचा पाहून अंगार. नदी नालेही हालले त्याचा पाहून अंगार. भीम ठरला निखारा. फार मित्र हो, बाबासाहेबांना जाळून घेतलंय माणसानं माणूस बनण्यासाठी, की माझा समाज. बाबासाहेब कोणी एकट्या जाती आणि समाजापुरते मर्यादित नाही आहेत. बाबासाहेबांनी जगाच्या पाठीवर जे जे जीव आहेत, झाडाला सुद्धा बाबासाहेबांनी जगवलेलं आहे. माणसं जोडलेली आहेत. माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी लढाया केल्या. पाण्यासाठी कोणी लढा करत असते का? हो, आम्ही वाचतो इतिहासात. चौदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिराचा सत्याग्रह. असो, हा माणूस माणसासाठी लढला, सगळ्या बहुजनांसाठी लढला. म्हणून बाबासाहेबांना मी कोटी कोटी प्रणाम करतो, जय भीम करतो. भीम ठरला निखारा, भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या. भीम भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या. समतेच्या धम्मासाठी भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या. भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या. समतेच्या धम्मासाठी दिन रातीही जागल्या. समतेच्या धम्मासाठी दिन रातीही जागल्या. नदीच्या थंडीवाणी त्यानं थंडगार केलं. मित्रो, मधामधात फोन येत आहे, व्यत्यय येत आहे, नेटचाही प्रॉब्लेम येत आहे. मला तर खूप बोला वाटते. ही जी कोण, मला घेणं नाही की लाईक करणारे किती आहेत किंवा त्या लिस्टमध्ये लोक किती. माझा विचार आहे, एका माणसानं माझा जरी कविता ऐकल्या तर मी फार म्हणजे तिच्यासाठी आतुरलेला आहे. असो, मी दोन कविता, पुन्हा एक कविता म्हणीन आखरीची आणि बंद करणार आहे. नदीच्या थंडीवाणी त्यानं थंडगार केलं. वैऱ्याच्या कपटाले त्यानं कापून टाकलं. वैऱ्याच्या कपटाले त्यानं कापून टाकलं. माणसाच्यासाठी माझा माणूस जगला. परिहारजी, माणसाच्यासाठी भीम माझा माणूस जगला. वाळवंट कपारीत त्यानं पाझर फोडला.
दत्ता परिहारजी फार भयानक म्हणजे वातावरण आहे बघा. माणसाच्यासाठी भीम माझा माणूस जगला, वाळवंट कपारीत त्यानं पाझर फोडला. समाजाची ही गाय, समाजाची ही गाय नाही बांधली दोरीले, समाजाची ही गाय नाही बांधली दोरीले. भीम माझा झाला माय गाय चाटे वासराले, भीम माझा झाला गाय माय चाटे वासराले. भीम माझा झाला माय गाय चाटे वासराले. असो मित्र हो, अनेक कविता आपण घेतलेल्या आहेत. मला असं वाटते थोडा 5 मिनिटं तरी वेळ आहे अजून. चालू जर ठेवायचं असेल तर मला कॉमेंट करा, कारण नेटचा सध्या प्रॉब्लेम मला दिसतोय सध्या मध्ये. चालू करायचं की म्हणजे बंद करू का कसं, कारण मी एक अरे जीवनाच्या संदर्भात एक कविता म्हणतो. असो बघा, जीवनाच्या संदर्भात बोलीभाषा वराडीचीच आहे. अरे 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 जीवन जीवन, अरे जीवन जीवन जसं जात्याचं दयन, अरे जीवन जीवन जसं जात्याचं दयन. दुःख दयता दयता सुख येते रे चिरून, दुःख दयता दयता सुख येते रे चिरून. मित्र हो, लॉकडाऊनमध्ये अनेक लोक अस्तव्यस्त आहेत. कोणी घरी गावी पायी निघालेला आहे, कोणी दवाखान्यामुळे अडचणीत आहे, घरातल्या घरात कोणाकडे पैसे नाही आहेत. आणि म्हणून हे जीवन फार भयानकच आहे. या लॉकडाऊनने आपल्याला अनेक काही शिकून दिलेलं आहे. जी माणसं घरात बसत नव्हती ती माणसं आज 2-2.5 महिन्यापासून ती जवळजवळ एका ठिकाणी बसतायत, गप्पा करतायत, बोलतायत. म्हणून फार भयानक अवस्था आहे. अरे जीवन जीवन जसं जात्याचं दयन, दुःख दयता दयता सुख येते रे चिरून, दुःख दयता दयता सुख येते रे चिरून. दत्ताजी परिहार. दुःख आहे रे अफाट, दुःख आहे रे अफाट जसा उभाच डोंगर, दुःख आहे रे अफाट जसा उभाच डोंगर. त्या डोंगर दुखाले आहे सुखाची किनार, त्या डोंगर दुखाले आहे सुखाची किनार. अरे जीवन जीवन जसं जात्याचं दयन, दुःख दयता दयता सुख येते रे चिरून. मित्र हो, या जीवनाच्या संदर्भात मला एक गझलेच्या 2 ओळी आठवतात राऊत सरांच्या. जीवन आहे आभाळाप्रमाण, जीवन आहे आभाळाप्रमाण, जीवन आहे पहाडा समान, मी लोटतो त्याला कवाडाप्रमाण, मी लोटतो त्याला कवाडाप्रमाण. दुःख कितीही असू द्या, दुःख कितीही येऊ द्या, आपण त्याला सावरलं पाहिजे. घाबरून जायचं काहीच काम नाही, कारण जसं जन्माला आलो आपण सुख दुःख तर येणारच आहेत. मित्र, एकमेकाला सहारा द्या, एकमेकासंग बोला, संवाद करा, त्यांना धीर द्या. तो कोणत्या अडचणीत आहे त्यांना जाणा, एकमेकांना हीच समाज मनात जगण्याची खरी पद्धत आहे. असो, अरे जीवन जीवन जसं नदीचं वाहन, अरे जीवन जीवन जसं नदीचं वाहन, दुःखाच्या वयनात आहे सुखाचं मिलन, दुःखाच्या
दुःखाच्या वयनात आहे सुखाचं मिलन. अरे जीवन जीवन जसं जात्याचं दयन, दुःख दयता दयता सुख येते रे चिरून. दुःख दयता दयता सुख येते रे चिरून, जसं पेटते सरण. परिहारजी, जसा पेटते सरण. लोमटे साहेब आखरीचा 4 ओळी आहेत बघा. जसं पेटते सरण तसं भाजते रे मन, जसं पेटते सरण तसं भाजते रे मन. असं माणसाचं जीन त्याले जगाची शरम, असं माणसाचं जीन त्याले जगाची शरम. अरे जीवन जीवन जसं जात्याचं दयन, दुःख दयता दयता सुख येते रे चिरून. दुःख दयता दयता सुख येते रे चिरून. थँक्यू. मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि बहुजन नायक ग्रुपने मला बोलावलं, त्याबद्दल मी रवींद्र लोमटे साहेब यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आणि आमचे मित्र विवेकानंदजी सुकाळे यांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मित्र, नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा व्यत्यय आला मधामधात. असो चालते, आपल्याला माणसं जोडायची आहेत. माणसं जोडताना आपलं नेट नाही जात आणि आपण जाऊ दिले नाही पाहिजेत. माणसांना तेवढं जीवन जगताना रिचार्ज करून घ्यायला पाहिजेत. आपण सर्वांवर प्रेम करायला पाहिजेत, कारण या समाजामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे विचार आपल्याला पेरायचे आहेत. आपण बाबासाहेबांची अनुयायी आहोत, बुद्धांचे अनुयायी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहोत. म्हणून सर्वांनी एकमेकांशी सर्वांनी चांगल्याप्रमाणे वागायला पाहिजेत. आपण शेवटी माणसं आहोत. माणसं ही जास्त काळ टिकत नसतात, कारण जो जन्माला येते तो मरते. म्हणून आपण सर्वांनी आनंदाने राहावं हीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय भारत.